नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी आज ई पीक पाहणी कशी करायची ते थोडक्यात सांगतो. सर्वात पहिल्यांदा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ई पीक पाहणी ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्ही महसूल विभाग निवडा. इथून महसूल विभाग मी नाशिक निवडतो. कोणता पण महसूल विभाग असेल ते निवडा. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करून शेतकरी म्हणून लॉग इन करा. शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं तुमचा स्वतःचा फोन नंबर टाका. फोन नंबर टाकल्यावर संकेतक पाठवा. संकेतक पाठवल्यावर तो संकेतक इथे टाकून घ्या. संकेतक टाकून घेतल्यावर इथं खातेदाराचं नाव निवडा व नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करा. इथून खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक निवडा. गट क्रमांक निवडल्यावर हंगाम निवडा, कोणता हंगाम आहे. व इथं पिकाचा वर्ग, एक पीक, बहुपीक, कोणतं पीक आहे ते पिकाचा वर्ग निवडा. त्यानंतर पिकाचा प्रकार निवडा, फळबाग आहे का पीक आहे. पिकाचं झाडाचं नाव निवडा, म्हणजे ऊस आहे, आंबा आहे, काय आहे ते निवडा. पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवर क्लिक करून जलसाधनाचं ऑप्शन निवडा. खाजगी कालवा आहे, सरकारी कालवा आहे, बोर आहे, विहीर आहे ते निवडा. पिकाची लागवड दिनांक निवडा. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. केल्यावर इथे छायाचित्र घ्या. छायाचित्र म्हणजे एक फोटो घ्या तुमचा, ज्या पिकाचा तुम्हाला पीक माहिती नोंदणी करायची त्या पिकाचा फोटो घ्या. 2 फोटो घ्यायचे. 2 फोटो घेतल्यावर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसू शकते. अशा प्रकारे तुमचं तिथे GPS व टाईम वगैरे हे ॲटोमॅटिकली कॅप्चर होतात. नंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. तुमची पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झालेली आहे अशी तुम्हाला एक पॉपअप दिसेल, एक सूचना येईल. ठीक आहे, ऑप्शनवर क्लिक करा व तुम्हाला तिथे पिकाची माहिती जर पाहिजे असेल तर पिकाची माहिती या ऑप्शनवर क्लिक करू शकता. तुम्ही 48 तासाच्या आत तुम्ही माहिती जर काही चेंजेस असले, म्हणजे काही तुम्हाला दुरुस्ती करायची असली ते करू शकता. किंवा अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.